सीतेचे अपहरण केले. त्यानंतर मारुतीरायाच्या मदतीने लंकेवर स्वारी करण्यात आली आणि राम रावणाच्या युद्धाचं वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून आपण पाहू. रामाच्या लढाईत रावण दरदरला. 6 महिन्याचा झोप्या कुंभकर्ण जागा झाला. 6 महिन्याची झोप कुंभकर्णा झाली कशी, एकल्या मारवतीनं जाळली दाढी मिशी. मारला इंद्रजित रडतात सासू सुना, लंकच्या रावणाचं राज्य गेलं बिभीषणा. लंकचा रावण लंकत गेलाय माजून, बिभीषण त्याचा बंधू राज्य करीतो अजून. मारला इंद्रजित शिर पडल येऊन, बोलली सुलूक सेना माग पत्रिका घेऊन. मारला इंद्रजित शिर पडल अंगना, बोलली सुलूक सेना कस केलं रे लक्ष्मणा. मारला इंद्रजितन लढते मंदोदरी, एवढा अंधकार सुलूक सेनेच्या मंदिरी. सीतेच्या जीवनातील बंदिवासाचे पर्व. राम रावणाचे घनघोर युद्ध. युद्धात मारुतीने रामास केलेली मदत, रावण सैन्याची केलेली दानादान, त्याचबरोबर मंदोदरी व सुलक्षणा या दोघी सासू सुनांचा असह्यपणा. एक आई म्हणून इंद्रजित मारला गेल्यावर मंदोदरीची अगतिकता याचे चित्रण या ओवीमधून आहे. मराठी स्त्रीगीतांमध्ये पुराण वाङ्मयातून ज्या पतिव्रता स्त्रियांची चित्रणे आहेत त्यात मंदोदरीचा देखील उल्लेख आपणास आढळतो. या स्त्रियांची ओव्यातून होणारी व्यथा तुमच्या आमच्यापेक्षा वेगळी नव्हे हे खरे. तिला वस्त्र अलंकार सेवेला दासदासी यांची कमी नव्हती, पण घरात तिच्या मतांचा विचारांचा मात्र मान राखला जात नसे आणि शेवटी पुरुषी अहंकाराने वाट्याला आलेले दुःख सहन करणे याशिवाय या पुराणातील स्त्रियांना देखील पर्याय नव्हता. अशीच त्यांची पण अवस्था होती. अशी अवस्था या ओव्या गाणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला नेहमीच असे. मग साहजिकच सीता, मंदोदरी, सुलक्षणा या देखील तिला आपल्यातीलच एक वाटतात.